होणे नाही. जरी गाव छोटा असलं परंतु नेत्रदीपक आयोजन. दोन्ही संघाला विनंती करतो आपला 12th मॅन कंपल्सरी. जसं नवऱ्याबरोबर करवलं असतं ना, बरं की नाही भाऊ, करवलं असतं तर नवरा कसं निघणार. नाही, करवल्यापेक्षा करवली महत्वाची आहे. म्हणतात ना नवरीपेक्षा करवली चिकनी. साला संडास मालकाचा ना रुबाब भंग्याचा. चला 12वा 12th मॅन प्रॅक्टिस करू नका प्लीज. AVP सरकार तुम्हाला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आणि 25 मिनिटात तुमची कुठलीही परिस्थिती येणे हो तुमची इनिंग संपली पाहिजे. जर 4 षटकं तुम्ही 20 मिनिटात फेकले तुमचा एक प्लेअर आतमध्ये राहील 38 सर्कलच्यामध्ये. कारण स्पर्धेमध्ये ही कुठेही बघूया हे नियम अतिशय स्ट्रिक्ट असतात. तुम्ही डोंबिवलीमध्ये कधी गेला ना, डोंबिवलीमध्ये रतनबुवा स्पर्धा एवढी स्ट्रिक्ट असते ना, जरी 1 मिनिट लेट झालं तरी बात करतात ते. तिथं मागे पुढे बघतच नाही. आणि तशीच स्पर्धा पाहिजे कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन. चला फिल्डिंग लावून घ्या आणि दोन्ही संघाचा 12वा 12th मॅन हा बंधनकारक असेल. दोन्ही संघाचे धन्यवाद देतो. दोन्ही संघाला बघूया कारण 12 हा नेहमी. आणि कोणीही आतमध्ये जायचं प्लीज विदाऊट परमिशन ऑफ अंपायर्स अदरवाईज कमिटी. 3 धावांची पेनल्टी असेल. या ठिकाणी 25 मिनिटात तुमची एक इनिंग संपली म्हणजे कुठल्या परिस्थितीत. मितांशी 11 मितांश नाही मितांश बघूया या ठिकाणी बरोबर आहे. मुलगा आणि मुलगी मितांशी 11 असं याचं स्पष्टीकरण आहे. या ठिकाणी आपल्या कन्येच्या नावाने तो संघ लॉन्च केला आहे. चला मातोश्री टायगर्स. तर पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण या ठिकाणी अतिशय रंगतदार सामना. बिग फाईट. 2 टोळक्यामध्ये घमासान ग्यादवी रणधुंदुबी रणधुमाली रणकंदन. एक अटीतटीचा सामना. बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार. कारण स्पर्धा अतिशय मोठी आहे. या ठिकाणी जवळजवळ रोख रकमेची तब्बल 90,000चं कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे स्पर्धेची बघूया किती जबरदस्त लोकप्रियता या स्पर्धेला. पालघर जिल्ह्यामधील ही स्पर्धा नाही नाव नाही हे झालं ब्रँड. लाईव्ह टेलिकास्ट. घर बसल्या तुम्ही बघू शकता टीव्हीवर. समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणं आणि बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. म्हणजे घर बसल्या तुम्ही या स्पर्धेचा आनंद लुटू शकता. चला पहिलं षटक आणि पहिली जोडी मैदानामध्ये या ठिकाणी विश्वास आणि निलेश आणि पहिला गोलंदाज शुभम. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. पहिलं षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रती पहिला खुराक तयार. 5 षटकांचा सामना असेल. AVP सरकार विरुद्ध मातोश्री टायगर्स असा हा विद्यमान सामना. 2 टोक्यामध्ये घमासान धुमशान. दोन्ही संघ आमने सामने. बलाढ्य संघामध्ये एक जबरदस्त सामना. मिड ऑन शॉर्ट फाईन लेग. एक थर्ड स्लिप शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक डीप एक्स्ट्रा कवर. एक व्हाईटिश मिड विकेट म्हणजे काऊ कॉर्नर. आणि हा पहिला चेंडू पुन्हा या ठिकाणी काल तुम्ही आवाज ऐकला अतिशय नामवंत समालोचक जयेश भोसले सर. अभ्यासू समालोचक. ओ यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी लोअर फॉल्टॉस. पंचाचा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा चाकणा 1 धावेचा मलिदा 1 धावेचा फालका. संघाची धाव संख्या पहिली एक्स्ट्रा पहिले आव्हान तर टोटल स्कोर इज
वन फनन. मातोश्री टायगर्स विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम या ठिकाणी अकलनीय ताकदवर संघ या ठिकाणी AVP सरकार. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूचा सीमारेषे बाहेर मिळते 4 धावा. यस नेत्रदीपक टायमिंग चेंडू गेला. डिपिशको पॉईंट डिपिश पॉईंट यांच्यामधून अफलातून फटका ट्रिमेंडस स्ट्रोक. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 5 वर. आणि हा यस खराब चेंडू या ठिकाणी बोया. बॉलिंग मार्को तयार. आणि हा यस अकरा दोळ्यां खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यस डॉट डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा. संघाची धावसंख्या इनमिन फक्त 5 धावा. बेन बाद 5 रन. मातोश्री टायगर्स ज्यांनी 2 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये आपलं अव्वल स्थान. आणि हा यस पुन्हा एकदा फटका खोदून काढला चेंडू गेला या ठिकाणी मिड ऑफला. मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ में नहीं. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी बिनबादचा 6 रन. अतिशय नामवंत पंच या ठिकाणी स्पर्धेसाठी अतिशय व्यावसायिक प्रोफेशनल टुर्नामेंट्स प्रीमियर लीग कशी असावी याचे हे जबरदस्त ज्वलंत उदाहरण पालघर जिल्ह्यामधील. आणि हा चेंडू हवेमध्ये असेल. फटका बसला या ठिकाणी मिड ऑफला झेल होईल आणि संघाला बसेल पहिला धक्का. सॉफ्ट डिसमिसल. संघाची पहिली विकेट तंबूच्या दिशेनं मार्गस्थ DJ. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. माझी एक विदा आईचे तारले डोंगराला. माझी एक विदा आईचे तारले डोंगराला. पाकाचे महिन्यानी येईन. धन्यवाद धन्यवाद. यस पहिला धक्का. पहिल्या विकेटचा काढता बाय. पहिल्या विकेटचा एन्काउंटर. पहिल्या विकेटचा सुपडा साफ. धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वन डाऊन द फलंदाज. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स या ठिकाणी मातोश्री टायगर संघाचा बिग वेटर प्रितेश. तंगडा फलंदाज रांगडा फलंदाज. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. पुन्हा एकदा चांगला दमदार स्ट्रोक. शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे. जबरदस्त टायमिंग. ट्रेमेंडस स्ट्रोक. 4 धावांनी संघाची धावसंख्या पहिलावली 10 वर. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार 2 दिवसीय स्पर्धा या ठिकाणी. आणि पहिलं षटक संपुष्टात 6 चेंडू 10 धावा 1 बळी असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वजनात. दुसरं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्को तयार. धीरज संघाचा दुसरा मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज मातोश्री टायगर्स. आणि त्यानं 2 हात करतात या ठिकाणी. AVP सरकारासह विद्यमान सामना. 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदुबी रणधुमाली रणकंदन. पहिला चेंडू तयार.
धीरज. कुठल्याही परिस्थिती रिव्ह्यू नाही आहे. दोन्ही संघाला विनंती करतोय, जर पंचांना डाऊट आला तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि 25 मिनटात तुमची एक इनिंग कुठल्याही परिस्थितीत संपवायची आहे प्लीज. दोन्ही संघाला विनंती, कमीत कमी फायनली 3 ओव्हरची असावी. आणि हा शॉर्ट पिच एंड आउटसाइड द स्टंप. खरा मारा, दिशाहीन मारा, स्वैर मारा, वाईटचा इशारा. अतिशय खराब चेंडू. एक धावेचा इशारा. संघाची धावसंख्या 11वर. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नॉन स्ट्रायकरला फलंदाज त्या ठिकाणी प्रितेश. धीरज टू प्रितेश. अशी चकमक एअर चुरस कॉम्बिनेशन. अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि हा यस फटका फसला, परंतु जाईल या ठिकाणी. लॉंग ऑफला मिळेल फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 12वर. अतिशय निसर्गामध्ये बरेच झाडं आहेत बघूया. तिथं जरी दारू घेऊन बसलात, तिथं पॅक मारलं तरी काय आहे, काही किती पॅक चढणार नाही, कारण झाडाची सावली आहे. ट्वेल्व फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था या ठिकाणी मातोश्री टायगर्स. आणि हा यस अकोट डाब्यात हाफ ट्रॅकर होता, परंतु टायमिंग जमत नाही या ठिकाणी. चेंडू झाला उजव्या एसटीच्या बाहेरून. अतिशय चांगले चेंडू या ठिकाणी उद्या वास्तविक चेंडू कनेक्ट व्हायला होता, परंतु या ठिकाणी फलंदाज वेळ झाला. डॉट डिलिव्हरी गॅदर केली एसटी रक्षक. मानाची स्पर्धा या ठिकाणी सरपाळा प्रेमी लीग सरगम फ्रेंड्स कला क्रीडा मंच. अतिशय नामवंत मंच सरपाडा गावातील अद्ययावत. अकोट टप्प्यात पूल केला. पुन्हा एकदा चांगला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु या ठिकाणी झेल झाला. ड्रॉप या ठिकाणी वास्तविक झेल व्हायला हवा होता, पण तो लेझी क्रिकेट. कॅचेस विनिंग द मॅचेस. शुभम अमर पाटील फ्रॉम मायखोफ. अतिशय चांगलं अप टू डेट या ठिकाणी स्कोरिंग. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा या ठिकाणी चेंडू जाईल मिडवे गेला, फक्त मिळेल 1 धाव. 100 कोच बने. अतिशय चांगली डिलिव्हरी. धीरज यांचा हा जबरदस्त मारा, उत्कृष्ट मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 13वर 14वर. 1-14. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. AVP सरकार विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम मातोश्री टायगर्स. 2 बलाढ्य या पंचक्रोशीतील मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये सरपाडा गावातील, कारण स्पर्धा प्रेमी लीग गावापुरती मर्यादित आहे. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट केला बघूया. जबरदस्त टायमिंग. चेंडू जायला ठिकाणी रिपीट केला 4 धावांसाठी. नेत्र दीड टायमिंग. अकोट टप्प्यात हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेला, चेंडू पंच केला आहे. पुन्हा एकदा देखना फटका. हँडसम स्ट्रोक्स. धावसंख्या 18. 1-8. 1 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. AVP सरकार. आणि हा यस टायमिंग जमत नाही, परंतु धावक कशाही होत. चेंडू झाला मिडवे केला. पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटवला आहे. संघाची धावसंख्या निवडली 19वर. आणि षटक क्रमांक या ठिकाणी म्हणजे दुसरं संपुष्टात. 12 चेंडू 19 धावा. हे षटक मात्र चांगलं फेकला, अफलातून फेकला बघूया. जर चौका नसता आला, अतिशय चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा केला होता. थोडं स्पीडअप करा प्लीज. डीजे ठोक दे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजने 3रं षटक प्रगतीपथावर. आता आमच्याकडे जेकडे सुपारी घेतात ना डीजेवाले,
सुपाऱ्या घेणार, पैसे घेणार, लावायला कामाला लावणार बंगाली लोक, 500-500 रुपये देणार, 2 टायमाचं जेवण. आणि संघाचा आयकॉन चेतन इज द आयकॉन. एबी सरकार वन द टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण. आयकॉन राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू हुक केला, बघूया जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल सीमा रेस शेप बाहेर, अफलातून पडका चेंडू केला, लॉंग लेगला ट्रॅव्हल होईल. जबरदस्त टायमिंग, क्लास स्ट्रोक. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 23. लॉलीपॉप चेंडू होता, संपूर्णपणे अकोट टापेचा पूर्ण मुभा मिळाली होती आणि स्वतःला बॅलन्स केलं. चेंडूचा बॅट खोलला आणि जबरदस्त टायमिंग. चेंडू लॉंग लेग आणि स्क्वे लेग याच्यामधून 4 धावांसाठी. आयकॉन बॉलिंग मार्क तयार चेतन. आणि हा यस पुन्हा द फ्लेक. पहिल्यांदा हुक, त्याच्यानंतर फ्लेक केला आहे. अगेन दॅट शुड बी हिट स्ट्रोक, दॅट शुड बी मॅसिव्ह 6. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 29. दमदार धावसंख्या, कमाल धावसंख्या, धावांचा डोलारा, धावांची गंगा जेली, धावांची गटार गंगा. 29. वादळी सुरुवात. तर सरगम फ्रेंड्स ग्रुप सरपाडा आयोजित SPL म्हणजे सरपाडा प्रेमी लीग 2000. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू या ठिकाणी चेंडू जाईल. या ठिकाणी मिड विकेट लांब मिळेल फक्त 1 धाव. संघाचा टोटल स्कोर 30 वर. तर या ठिकाणी प्रथम पारितोषिक 51,000 रोख आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 रोख आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 10,000, चतुर्थ पारितोषिक 5,000 असे तब्बल 90,000चं कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये. काही जबरदस्त मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, ऑरेंज कॅप ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट फलंदाज, परकळप आहे, उत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तिक जबरदस्त पारितोषिक असलेली ही अतिशय भन्नाट स्पर्धा या ठिकाणी सरपाडा प्रेमी लीग SPL 2024चं हे मोठे पर्व क्रमांक 7वं कितवं? पहिली स्पर्धा आहे 7वं पर्व 7. ओ यस फ्लिक भैया स्वीप करायचा आहे. जबरदस्त अपील केला भैया. चेंडू मात्र भन्नाट होता या ठिकाणी, चेंडू खाली राहिला होता. पंतांचा लेग बायचा इशारा यस. आउटसाईड द लेग स्टंप थोडासा बाहेर होता, अन्यथा फलंदाज हा LBW म्हणजे लेग बिफोर विकेट झाला असता. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 32-32. आणि हा यस पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू खोदून काढल्या चेंडूला मिडवे केला. आणि मातोश्री टायगर्स त्यांचा एक विक्रम आहे, त्यांच्या नाव बघूया. 6 स्पर्धेमध्ये हा रनरअप झाला या ठिकाणी. पुन्हा एकदा खरा फेक, तर 2 धावेचा बेनिफिट. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झाला आहे. आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज बाद होईल, कारण यष्ट्या सोडल्या होत्या या ठिकाणी. खरं म्हणजे वास्तविक पंच निर्णय घेतील या ठिकाणी. नाही 2 झाले ना, तिसरी घेत होते. खरं प्रेमी लीग हे सगळे असेच असतात. कारण काही कुठलाही संघ परिपूर्ण असतो, अर्धा टपरीवरचा माल, अर्धा मॉलचा सामान. आणि संघाची धावसंख्या 35 आफ्टर 18 डिलिव्हरीज म्हणजे 18 चेंडू 35 धावा. नवीन येणारा फलंदाज, न्यू बॅटर, न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज आशिष, मातोश्री टायगर्स. मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी दमदार फलंदाजी केली होती, पण दुर्दैवांचा संघ हरला होता या ठिकाणी. आशिष
चेतन. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं चौथा षटक प्रगती. 12 चेंडू बाकी आहेत. 12 बॉल्स टू गो. जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल आणि सर्वांना विनंती असेल आणि 15 मिनटं बघूया. तुमचं चौथं षटक आहे. 5 मिनिटं संपलं पाहिजे प्लीज. नाही तुमचा एक प्लेअर आम्ही आतमध्ये घेऊ सर्कलच्या आत. चला गोलंदाज आणि हा यस पुन्हा पुल केला. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये असेल. फलंदाज या ठिकाणी बाद होईल आणि फलंदाज मोठे आशिष. गोल्डन विकेट. वास्तविक बॉल होता चांगला. बघूया मागच्या सामन्यामध्ये जी करामत केली होती या सामन्यामध्ये टोटल फ्लॉप झाला. या ठिकाणी शेवटी क्रिकेट आहे. झालं लावलं ट्रॅप लावलं होतं या ठिकाणी. एक सोपा झेल या ठिकाणी मिडवे गेला पूर्णपणे फसला गेला. जी गोल्डन विकेट पाहिजे होती. मनीष तर सर्व संघासाठी नाश्ता आलेला प्लीज. नाही नाश्ता दिला म्हणजे जेवण कमी नाही का. सर्वांना नाश्ता आहे प्लीज. नाश्त्याचा आस्वाद घ्या प्लीज. तर प्रेम स्वीट्स यांच्यातर्फे बघूया सर्व कमिटीसाठी आणि आपले जे संघ आहेत त्यांच्यासाठी नाश्ता दिला बघूया या ठिकाणी. आणि हा यस पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्टमध्ये या ठिकाणी झेल घेतला बघूया. पुन्हा एकदा चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा केला. या ठिकाणी मातोश्री टायगर्सची दहशत होती संपूर्णपणे मोडीत काढली या ठिकाणी. ABP सरकार ABP. इधर हॅट्रिक. काय बॉलिंग अटॅक केला बघूया. जबरदस्त मारा भन्नाट मारा. प्रतिस्पर्धी संघाचा टोटल कंपाऊंड मोडले त्या ठिकाणी. 2 चेंडूमध्ये 2 बॉली. हो यस पुन्हा ओ हो झेल ड्रॉप झाला परंतु जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी. अन्यथा हॅट्रिक नक्की झाली असती. काय जबरदस्त चेंडू थोडासा फ्लाईट दिला या ठिकाणी. संपूर्णपणे फलंदाज चकला गेला. अतिशय चांगली गोलंदाजी. आदित्य आदित्य तयार. बॉलिंग मार्क षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. जबरदस्त मारा भन्नाट मारा. जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. 2 चेंडूमध्ये 2 बळी. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा यस आउटसाईड ॲपस्टप पुन्हा 15 वाईटचा इशारा. स्वैर मारा देशाहीन मारा. अवांतर धावसंख्येत बस संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 37. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. जबरदस्त तुंबळ युद्ध या ठिकाणी. 2 टोळक्यामध्ये घमासान. ABP सरकार. आणि हा यस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी संपूर्णपणे बांधून ठेवला आहे फलंदाजांना. मातोश्री टायगर्सची जी दहशत होती काल दहशत होती आज मात्र या ठिकाणी का रात्री बित्री बसले होते काय मातोश्रीवाले नाही ना. कालचा जो परफॉर्मन्स होता. आणि हा यस पुन्हा आता दमदार पूल केला आहे. चेंडू हवेमध्ये असेल आणि यस या ठिकाणी
झेल गेलाय आणि अशा प्रकारे गाढवी गेला आणि ब्रह्मचर्य गेलं. वास्तविक झेल हा व्हायला हवा होता, कारण जे अतिशय चांगली गोलंदाजी आदित्य यांनी केली होती. 41 लास्ट बॉल आहे, लास्ट डिलिव्हरी. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. रन. षटक क्रमांक होईल 4 संपुष्टात. संघाचा टोटल स्कोर 51 किती 47 आणि राहिलं अंतिम अखेरचं शेवटचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. याच्यानंतर सामना होईल तो या ठिकाणी मितांशी फायटर्स विरुद्ध या ठिकाणी रामजी वॉरियर्स, म्हणजे रामाच्या नावाने आहे रामजी. आणि 11 मध्ये 31 ज्याचा झेल सोडला होता, म्हणजे कॅचचा उपद्रव किती होता बघूया. कॅचेस विनिंग द मॅचेस. द प्रेम स्वीट्स यांच्या वतीनं जे सर्व संघ असतील आणि कमिटी यांच्यातर्फे पुन्हा एकदा प्रेम स्वीट्सला धन्यवाद देतो की आम्हाला तुम्ही या ठिकाणी जो नाश्ता या ठिकाणी सप्लाय केला आहे. आणि हा यस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग घ्यायची या ठिकाणी चेंडू जाईल थर्डमॅनला, पुन्हा एकदा चकून गेला आहे, जाईल लॉंग स्टॉपला चेंडू सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा फिल्डिंग होईल या ठिकाणी साईड स्क्रीनला. 3 धावा मिळतील. संघाचे धाव संख्या झाली 50. अर्धशतक 50. हो येस आउटसाइड द स्टंप. दिशा भरकटला या ठिकाणी, परंतु पंचांचा मात्र कुठल्याही प्रकारे निर्णय नाही या ठिकाणी. डॉट डिलिव्हरी. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू हवेमध्ये. अगेन दॅट शुड बी कट आउट टू द डेड बॅकवर्ड स्क्वेअर लेग. दॅट शुड बी आउट. येस नदर विकेट फॉलन. संघाची धाव संख्या या ठिकाणी 50. तेरा चेंडूमध्ये 31 धावांची अतिशय बहारदार मॅरेथॉन इनिंग विस्फोटक फलंदाजी करणारा फलंदाज प्रितेश दमदार फलंदाजी केली. आपल्या संघाला जे पाहिजे कारण जे कॅचेस सोडला होता, जर कॅच नसता ड्रॉप झाला तर संघाची नक्कीच जी यातायात झाली असते, परंतु कॅचेस विनिंग द जर्तच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात, कारण लक फॅक्टर अतिशय महत्त्वाचा. कॅचेस विनिंग द मॅचेस. चला नवीन फलंदाज न्यू बॅटर विनोद. हो येस अप्रतिम डिलिव्हरी. काय भन्नाट चेंडू. फलंदाज या ठिकाणी नॉन स्ट्रायकरला बाद होईल. यस फलंदाज यस इज रन आउट. अप्रतिम बॉलिंग या ठिकाणी. जबरदस्त चेंडू पूर्णपणे खाली राहिला फलंदाज. अतिशय स्ट्रगल करत होता. क्लास डिलिव्हरी. 2 balls टू गो. राहुल नवीन फलंदाज. श्रीकांत आणि राहुल अशी जोडी या ठिकाणी राहिले फक्त इन मेन 2 बॉल आहेत. 2 balls टू गो. बॉल 2.
राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस फुलटा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी लोअर फुलटॉस होता. पुन्हा एकदा फक्त मिळेल एक धाव. चेंडू झाले शॉर्ट थर्डमॅनला. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 51. राहिला शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल बॉल. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन फिफ्थ ओव्हर. विद्यमान सामना या ठिकाणी AVP सरकार वन द टॉस डिसाइडेड फील्ड फर्स्ट. आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं पहिल्यांदा निमंत्रण. मातोश्री टायगर्स. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. चेंडू जायला या ठिकाणी मिडॉनला. यस अंपायर धावा किती 2 की 3. 2 धावा यस. आणि म्हटतं या ठिकाणी इनिंग संपल्या. बघूया टोटल स्कोर झाला या ठिकाणी 53-54 धावांची गरज. डीजे राजू पाटील आला नवस. राजे साहेबाने तो खास राजू पाटील आला नवस. चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा हॅलो हॅलो. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. तुम्हाला मान्य करावा लागेल प्लीज. चला 54 धावांची गरज. या ठिकाणी AVP सरकार तुमची या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्या. या ठिकाणी मातोश्री टायगर्स. आणि लवकरात लवकर जोडी ओपनिंगवर पाठवा. तर मितांशी फायटर्स आणि रामजी वाली दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. नेक्स्ट मॅच विल बी मितांशी फायटर्स दोन्ही संघाचे कॅप्टन. तुम्हाला विनंती असे प्लीज. आणि रामजी वॉरियर्स या अयोध्यावाले या लवकर. कुठे आहेत? चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अंपायर जरा तुम्ही जरा वॉर्निंग द्या प्लीज. टाईम आपल्याकडे नाही आहे. राम वॉरियर्स रामजी. कॉईन इकडे घ्या. तुमचं कॉईन होतं वाटतं कुठं गायब झालं वाटतं. या मितांशी फायटर्स आणि रामजी वॉरियर दोन्ही संघाचे कॅप्टन. तुम्हाला विनंती असेल सामना चालू करा प्लीज. अंपायर कृपया डिसिजन झालेलं आहे प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. तुम्हाला मान्य करावा लागेल कारण आपल्या गावची स्पर्धा आहे. आता लाईव्ह नसतं ते माझ्या शब्दात तुम्हाला बोललो असतो. पण तो स्पर्धा आहे लाईव्ह त्याच्यामुळे बोलता येत नाही. काय असतं लगेच आम्ही बोललो की व्हायरल होतात म्हणून आम्ही जरा घाबरतो जरा. दादा आपल्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे.
चला स्पीडअप यस पंचांचा निर्णय अंतिम असे 54 धावांची गरज. पहिली जोडी या ठिकाणी AVP सरकार. चेतन आणि आदित्य. चेतन म्हणजे आयकॉन, संघाचा आयकॉन. सलामीचा फलंदाज आदित्य. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिली भन्नाट जोडी बेनीची जोडी या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. दिलीप 40 प्लस 45. यस टॉस होईल या ठिकाणी. मितांशी आणि रामजी वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. बघूया तर सन्माननीय राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल या ठिकाणी. दोन्ही संघाला विनंती असे प्लीज जो टॉस बॉस आहे त्याच्यामध्ये जायचं आहे प्लीज. तर पहिला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी चेतन यांनी पुश केला, टॅप केला. ऑनसाईडला एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 वर. 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. AVP सरकार आणि मातोश्री टायगर्स. मातोश्रीने काल मात्र 2 सामने जिंकले. पहिला सामना पराभूत झाला होता. त्यांना मितांशी या संघानं ज्या संघाचा काल 2 पराभूत झाले, आज मात्र एक जबरदस्त मुहूर्त मेळ त्यांनी रोवली. एक दमदार विजय प्रस्थापित केला आणि मातोश्रीसारख्या बलाढ्य संघाला नामोहरम पराभूत केलं. दिलीप हो येस पुन्हा एकदा चांगला ऑन ड्राईव्ह. चेंडू झाले ठिकाणी लॉंग ऑनला. अफलातून फिल्डिंग. दिलीप 40+6 ज्येष्ठ खेळाडू या ठिकाणी. खरं वाटते या ठिकाणी पहिलं षटक प्रगती पदावर. कारण काही ठिकाणी 40+. येस रामजी वॉरियर्स वन द टॉस. निर्णय त्वरित कळवायचा, लगेच सामना चालू करायचा प्लीज. पहिल्यांदा फिल्डिंग ॲक्सेप्टेड फील्ड फर्स्ट आणि मितांशू यांना पहिल्यांदा बॅटिंग. पंचांचा निर्णय हा अंतिम असे. दोन्ही संघाला विनंती करतोय 25 मिनिटं तुम्हाला असतील. चला स्पीडअप करा प्लीज. दिलीप येस येस सर्वांनी केलं आहे. नाश्ता घेतला मग जेवण चालणार नाही, बरोबर की नाही. ते डिपेंड ऑन अंपायर. हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू फ्लेक केला. बघूया जबरदस्त टायमिंग. क्लास फटका बघूया. चेंडू जर बॅकवर्स पेरेला फरार होईल. नेत्रदीपक टायमिंग 4 धावांसाठी. काय जबरदस्त चेंडू, पण फटका मात्र बेमालूम, अद्भुत, चमत्कारिक, स्तुत्य फटका. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 6 पार. 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी. AVP सरकार या संघासमोर. काल AVPने मॅच जिंकले का? एक जिंकलाय, एक पराभूत. आणि हा पुन्हा एकदा पॅडल स्वीप. चेंडू केला शॉट मिडवे केला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. पण तो नशीब बॅकअप होता, अन्यथा हा देखील चौकार कदाचित झाला असता. दिलीप मात्र दिलीपने सरपाडा प्रीमियर लीगमध्ये एक दमदार गोलंदाजी केली. जरी 40+चा खेळाडू असला परंतु अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. गती आणि मती. वेग जरी नसेल पण तो मती म्हणजे दिमाग, बुद्धी. आणि हा यस हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग चपराक. आणि हा सिक्सर दमदार टायमिंग मिडविकेटच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा एक आसमानी स्ट्रोक, भिंगरी शॉट. धाव संख्या 10 वर 12 वर 12 फॉर नन. तर सन्मान्य नरेश घरत यांचं आगमन झालं. पुन्हा SPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आलं. अतिशय चांगली स्पर्धा. सन्माननीय मान्यवर सरपाडा गावचे विद्यमान सन्माननीय नरेश घरत यांचं आगमन. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. अतिशय दमदार स्पर्धा. अतिथी देवो भव, गॉड इज गेस्ट या उक्तीप्रमाणे SPL दर्जेदार आयोजन, चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल, सरपाडा प्रीमियर लीग नामवंत. आणि हा फुलटा चेंडू
बॅटच्या रडारमध्ये आला आणि नेऊन ठेवला या ठिकाणी. आणखीन एक मुलगी आहे या ठिकाणी सीमा रेषे लगत या ठिकाणी पंचांचा निर्णय बघू या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिड विकेटला अतिशय देखणी फिल्डिंग आणि ते 4 धावा मिळाल्या असत्या. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झाला आहे 15 वर 15. तर सन्मानी हरेश्वर पाटील यांना विनंती आहे कृपया स्टेजवर स्थानापन्न. हरेश्वर पाटील आपण कुठं असाल तर आम्ही विनंती करतो आपणास कृपया आग्रहाचं आवाहन करतो की प्लीज आपण स्टेजवर मंच होता. हरेश्वर पाटील ज्याने जे कोणी गावातील ज्येष्ठ नागरिक सिनियर असतील आणि या स्पर्धेला ज्याने जे योगदान दिले भरीव त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. कारण जागा आपली इकडं आहे प्लीज. कारण जरी गाव छोटं असलं परंतु आमदार दमदार आमदार म्हणजे आमदाराला देखील लाभते एवढी जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी. मी काल यूट्यूबवर बघितली काय जबरदस्त आयोजन. लाही ठिकाणी ते कमेंट्स येत होते ना तुमच्या कमेंट्स त्या मात्र अतिशय चांगले होते या ठिकाणी की नेत्रदीपक आयोजन. या हरेश्वर पाटील आणि जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील सरपाडा गावातील कोण मान्यवर असतील त्यांना विनंती अशी कृपया आपण VIP डाईजमध्ये स्थानापन्न व्हावं. अतिशय नामवंत स्पर्धा. तर सन्मान्य मान्यवर तसेच आणखीन एक मान्यवर विलासजी घरत यांना विनंती असेल कृपया या स्टेजवर यावं प्लीज. विलासजी घरत. तर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपत्र बॉलिंग मार्क व तयारी ठिकाणी मातोश्री टायगर्स संघाचा आणखीन एक मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज मनीष तयार. संघाचे पहिलं षटक संपूर्ण पहिल्या षटकात धावा कुठल्या या ठिकाणी 15 धावा म्हणजे दमदार सलामी 54 धावांची गरज. 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. "24 balls to go, require 29 runs. 39. तर सन्मान्य वासुदेव हरिचंद्र पाटील यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हा प्लीज. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 2 प्रगती अवतार राईट आर्म हो द विकेट. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडूचा या ठिकाणी डिपिस्को पॉईंटला नेत्रदीपक टायमिंग. पुन्हा एकदा चेंडू चांगलं फिल्डिंग केलं बघूया. अचूक फिल्डिंग. थेट फेक केली. रॉकेट थ्रो केला. मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग 19 फॉलन. 19 धावांची दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. 54 धावांचा माग काढायचा सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न. हो यस क्लास फटका. काय टायमिंग शुड बी एक्सलंट. नेत्रदीपक टायमिंग. तंत्रशुद्ध फटका कलात्मक. ग्लोरियस स्ट्रोक दॅट शुड बी नादर बाउंड्री. टोटल स्कोर इज 23. धावसंख्या 23. षटका म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये तो धुमाकूळ आहे तो स्थैमान तांडव प्रलय. जे कोणी मान्यवर असतील त्यांना विनंती असेल SPL कमिटीतर्फे आपल्या आग्रहाचं आमंत्रण. ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजन त्यांना विनंती आहे कृपया इथे येऊन स्थानापन्न व्हावं. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू केल्या ठिकाणी मिड ऑफला चांगला फटका बघूया परंतु फायदा होणार नाही. शॉर्ट सिलेक्शन बघूया तर गॅप साधली असते नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या परंतु अफलातून फिल्डिंग. धावसंख्या 2 3 म्हणजे 23. आणि हा लॉफ्ट केला आहे पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. अफलातून फटका चेंडू तर लॉंग ऑफच्या डोक्यावरून दमदार टायमिंग. आणि हा जबरदस्त आसमानी स्ट्रोक्स 6 धावांसाठी. टोटल स्कोर इज 29. धन्यवाद. खरं म्हणजे
हा सामना संपल्यानंतर समालोचक अजून एक मगाशी त्यांचा दमदार समाज भूपेश घरत यांनी संपर्कात प्लीज. भूपेश घरत. हो यस, काय जबरदस्त टायमिंग, जबरदस्त चपराक, मिळते 4 धावा. यस, पहिल्यांदा षटकार नंतर चौकार अशी दमदार फलंदाजी, आपलातून कॉन्ट्रीब्युशन, जबरदस्त योगदान प्रदर्शन, एक्झिबिशन प्रदर्शन, जबरदस्त प्रात्यक्षिक, षटकार चौकारांची बरसात, बोचार गंगाजली. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवला आहे 33. राहिल्या फक्त एनिमीन 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 21 धावा म्हणजे सोपं आव्हान, कमी आव्हान, जुजबी वाजवी मामूली किफायतशीर आव्हान. 18 बॉल्स टू गो. 3 षटकामध्ये कुटायचे 21 म्हणजे प्रति षटकामागं ठोकायच्यात 7 धावा. डीजे वाजव, ठोक दे. चढवा तुझो बापूस लय खविसाय गो, येता दाता तुझ्या मागे तुझी आई साय गो. माका DJ Nick J. धन्यवाद धन्यवाद. आपण यस या ठिकाणी चला 18 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात 3रं षटक प्रगतीवर बॉलिंग मार्कवर विनोद तयार. प्रति षटकामागं 7 धावांची गरज आहे. टार्गेट नक्की सोपं आहे, शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बघूया काही चमत्कार. तर भूपेश घरत यांना विनंती असेल, हा सामना संपल्यात लगेच आपण इथे या ठिकाणी कमिटीशी संपर्क आता प्लीज. चला विनोद तयार, संघाचा 3रा गोलंदाज. 12 चेंडू 18 चेंडू बाकी आहेत, ठोकायच्या 21 धावांची गरज. मातोश्री टायगर्स या ठिकाणी काल 2 सामने जिंकून आज मात्र त्यांची पराभवाची मालिका. हो येस, सन्मान दिला, चांगला चेंडू, चेंडू फसला होता भाऊ या ठिकाणी. चेंडू गेला शॉर्ट स्लिपला, एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी उर्वरित 20 धावांची गरज. 17 मध्ये 20. 17 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 20 रन्स. मध्ये 20. तर नरेश घरत यांना सन्मानित करतील या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्मान्य नरेश घरत यांचं आगमन झालंय. मानाचं वस्त्र या ठिकाणी, शाल आपण आलात या स्पर्धेचे शोभाडे पुन्हा एकदा धन्यवाद देतो या ठिकाणी. गुच्छ बघूया तर कॅमेरामॅन प्लीज. चेंडू गेला ठिकाणी लॉंग ऑफ लाव. आणि हा सिक्सर, नो डाऊट. यस, जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका. बघूया, लॉफ्ट इट ओव्हर द मिड विकेट, दॅट शुड बी. जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक्स, सोपं समीकरण. 14 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. काय सामना होता कुठे बघूया. AVP सरकार. मातोश्री टायगर्स काल 2 जिंकला, आज 2 मोठे हरण्याच्या मार्गावर. आणि सलग 6 वर्ष मोठे रनरअप राहिलेत मातोश्री टायगर, म्हणजे आत्तापर्यंत इतिहास आहे. मग यावर्षी असा कुठला त्यांना शाप मिळाला ऋषी मुनींचा. हो यस, पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू या ठिकाणी, खोलात टाकला चेंडू होता या ठिकाणी. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी असेल. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. किती बॉल आहे? 13-12. रिव्हर्स अटॅक काही गरज नाही, सामना टोटली हातामध्ये आहे त्या ठिकाणी. आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा
षटक क्रमांक या ठिकाणी 3 सर्वमध्ये 12 चेंडू बाकी आहे. 12 balls to go. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथम मी या कार्यकारिणीची कमिटी मेंबर्सचं मी मनापासून स्वागत करतो. तसेच ज्या संघात सहभागी झालेत त्यांचं मी ग्रामस्थांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. कारण मला 2 दिवसापूर्वी मला आमंत्रण होतं. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे तापाने मी तळफळत होतो. पण असा आनंदमय सोहळा बघून माझा ताप निघाला आणि माझी तब्येत एकदम तंदुरुस्त झाली. आणि या जमलेल्या सर्व भाविकांचं उपस्थितांचं या ठिकाणी मनापासून सर्वांचं क्रिकेटमधील सर्व मनापासून पुन्हा एकदा मी पुन्हा स्वागत करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो. एवढे सांगून माझे 2 शब्द. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं. कारण क्रिकेट हे असं टॉनिक आहे. अजून संध्याकाळमध्ये थांबला तर एकदम थंड व्हाल साहेब. चला 12 चेंडू 12 balls to go. बॉलिंग मार्को तयार. मनीष पहिला चेंडू पुन्हा दा. यस जबरदस्त फटका या ठिकाणी चेंडू लंगा बोला जबरदस्त ऑफ ड्राईव्ह ताकदवर स्ट्रोक. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 11 balls to go. रिक्वायर्ड 11 runs. कृपया भूपेश घरत यांना विनंती असेल नंतर आपण संपकाचा जसा हा सामना संपेल याच्यानंतर सामना या ठिकाणी होईल तो मितांशी आणि रामजी वॉरियर्स. आणि हा या समीकरण अजूनही सोपं समीकरण ठेवलं आहे. राहिल्या फक्त 5 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू लॉलीपॉप बॉल होता. संपूर्ण कंट्रोलमध्ये आला आणि दमदार हिट. 15 चेंडूमध्ये 44 धावांची बहारदार इनिंग. चेतन आणि संघाचा हा आयकॉन आहे. बघूया म्हणजे आयकॉन कसा असावा. यस षटकार जर आला तर पहिली 50 होईल या स्पर्धेमधील. बघूया मानकरी मगाशी झाला असता आशिष. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एक दमदार बॅटिंग. AVP सरकार चेतन. अच्छा हो येस पुन्हा एकदा काय टायमिंग बघा. बघूया खेळण्याची हातोटी बघा. टेम्परामेंट बघा. पहिल्यांदा आक्रमण नंतर मात्र बचाव. 2 धावा मिळते. एक तंत्रशुद्ध फटका काही गरज नव्हती. बघूया इज बॅटिंग ऑन या ठिकाणी 46 राहिल्या फक्त 4 धावा आणि जिंकण्यासाठी समीकरण फक्त पाहिजे 3 धावांची गरज आहे. म्हणजे षटकार मारावाच लागेल. जर तुम्हाला 50 करायचे किंवा चौकार मारावा लागेल. आणि हा चेंडू हवेमध्ये या ठिकाणी परंतु नो मॅन्स लँडमध्ये जाईल. पुन्हा एकदा 2 धावा. इज बॅटिंग ऑन 48 राहिली फक्त एकदा आणि मोठा फटका मारावा लागेल. एकचा मारला तुमची 50 होणार नाही. विजय होईल तर कमलाकर पाटील यांच्या शुभ असते. बघूया 200 रुपयाचं कॅश प्राईज जर 50 कंप्लीट केली तर. कमलाकर पाटील यांच्यातर्फे 200 रुपयाचं कॅश प्राईज म्हणजे 1 टीन आरामशी पिऊ शकता. त्याच्यासोबत चाकणा. चला शेवटचा चेंडू म्हणजे शेवटचा 1 धाव. आणि हा यस पुन्हा एकदा यस त्याला माहिती आहे मला 50 करायचे आहेत कारण सामना संपूर्ण हातामध्ये आहे. ही हुशार नीती आहे. बघूया जर धाव घेतली असती 50 राहिली असती. विजय झाला असता पण 50 राहिली असती. कारण 50चं आहे नाम संधी आहे या ठिकाणी. चालून आले संधी आहे. मगाशी आशुष याला चान्स होता पण आशिषला जमलं नाही. बघूया स्पर्धेमध्ये पहिला 50चा मानकरीचा झाला तर कमलाकर पाटील यांच्यातर्फे 200 रुपयाचं कॅश प्राईज. चेतन या संघाचा आयकॉन विस्फोटक फलंदाज. सरपाडा संघाचा हा दुसरा कोरोना व्हायरस. आणि हा यस या ठिकाणी म्हणजे 50 पासून वंचित. 200 भी गया 50 भी गया. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इकडे या. चेतन 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 इकडे या. तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देतं कारण या सामन्याचा हिरो 1 मॅन शो 1 मॅन आर्मी गेम चेंजर. तर मी विनंती करतो कमलाकर पाटील यांच्या शुभ असते
खरं म्हणजे पिता पुत्र असं व्हायला पाहिजे होतं. खरं म्हणजे त्यांचे पिताशी इथं बसले त्या ठिकाणी. बिबटी झाले नाहीत या ठिकाणी. 49. तर सन्मान्य नरेशजी घरत यांच्या शुभ हस्ते बघूया, ज्याने मगाशी अतिशय चांगल्या शब्दात की माझी तब्येत बरोबर नव्हती, पण क्रिकेटनंतर हे असं टॉनिक आहे की माणूस आजारी असला तरी आजारातून उठतो. या चेतन आयकॉनला